ते सर्वजी कसा वाटला खेळ? मुळीत मला काही कळत नाही वय तवा मला सगळं कळतंय दिसतंय काय ह्यो खेळ आहे वय काय खेळतात नुसतं काय किती ते सिसो का फिसो माझ्या तर श्वासात धाडधाड सुसू नाही पण चांगली खेळली बर का मस्त एकदम चांगली खेळली ना? कारण वाड्यात फ्रीज येणार आहे माझ्या घरात येणार सर्व आजे याच्यामध्ये माझा पण हात होता. अरे तुझा तर आहेच हात प्रत्येक ठिकाणी बँड बाजा वरात हा शो नुकताच भेटीला आलाय आणि अल्पावधीतच शोला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. या मंचावर येत्या आठवड्यात देव माणूस 2 या मालिकेची टीम धमाका करताना दिसणार आहे. त्यात सरू आजी म्हटल्यावर त्यांच्या म्हणी आल्याच. काय धमाका होणार आहे मंचावर त्याची एक खास झलक या व्हिडिओमधून फक्त तुमच्यासाठी. बचना ऐ हसीनों तो मैं आ गया ये बचना ऐ हसीनों लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा बचना ऐ हसीनों लो मैं आ गया. मला विचारायचं सर्वजी कसा वाटला खेळ? मुळीत मला काही कळत नाही वय तवा मला सगळं कळतंय दिसतंय काय ह्यो खेळ आहे वय काय खेळतात नुसतं काय किती ते सिसो का फिसो माझ्या तर श्वासात धाडधाड सुसू नाही पण चांगली खेळली बर का मस्त एकदम चांगली खेळली ना? कारण वाड्यात फ्रीज येणार आहे माझ्या घरात येणार सर्व आजे याच्यामध्ये माझा पण हात होता. अरे तुझा तर आहेच हात प्रत्येक ठिकाणी डिम्पलचे बाबा त्यांच्याही डोळ्यात पाणी आलंय. नेहमी डिम्पलचं लग्न आहे ही एक गोष्ट आहे, पण काय गंमत असते ना, मालिकेमध्ये काम करत असताना आपलेही काहीतरी ऋणानुबंध जुळतात. मी काय सांगाल अस्मिताबद्दल? ते खूप कमी व्यक्त होतात. बऱ्याच वेळा ते रडून व्यक्त होतात आणि बोलतात कमी. सो म्हणून मी आत्ता बोलते. मला एक किस्सा आठवतो. मागच्या वर्षी जेव्हा आमचा शूट चालू होता निपाणीमध्ये आणि हळदीचा सीन चालू होता आमचा, तर मला खूप हॅप्पी दाखवायचं होतं कारण माझं डॉक्टरांशी लग्न होणार आहे. पण जेव्हा मी पप्पा मला हळद लावत होते तर मला पण असं झालं की माझे पप्पा मला हळद लावतात आणि म्हणजे टचकन डोळ्यात पाणी आलं आणि त्यांच्या पण आलं. म्हणजे ना तो खूप इमोशनल सीन झालं होतं, पण तो दाखवला नाही गेला कारण कॅरेक्टरला ते जात नव्हतं. पण मला तिथे टच झालं होतं की नाही, कुठेतरी ना आपल्या वडिलांव्यतिरिक्त पण जेव्हा आपली एखाद्या व्यक्तीशी नाळ होते आणि ज्याला आपण वडील म्हणतो ना, ती पण खूप महत्त्वाची असते आणि ती अटॅचमेंट अशी लगेच क्लिक होते त्या क्षणाला. जेव्हा हळद लावणं असेल, केअर करणे असेल किंवा मी नर्वस जरी असेल ना तरी मला ते असे करतात. मग त्यांना कळतं किंवा ते जरी नर्वस असेल ना तर मग मी त्यांना हळद जाऊन विचारते आज काय झालं का, त्यांना लगेच कळतं. म्हणजे आमचं बोलणं खूप कमी असतं, पण असं काही प्रॉब्लेम झाले ना तर आम्हाला एकमेकांच्या डोळ्यांवरनंच समजतं की काय झालं ते.
किती छान नाच आहे. सुंदर. क्या बात आहे. वा, 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 वा. तर कसा वाटला तुम्हाला बँड बाजा वरातच्या एपिसोडची ही झलक? हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.